मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. 1951 मध्ये भारतात पंचवार्षिक योजना सुरू झाली आणि पंचवार्षिक योजनेद्वारे भारताचा सर्वांगीण आर्थिक विकास घडवून आणण्याचे काम जोमाने सुरू झाले. त्यामुळे पंचवार्षिक योजनेत आपल्या उद्योगधंद्याचाही विकास घडवून आणण्याचे प्रयत्न झाले. म्हणूनच भारताचा औद्योगिक विकास घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. परिच्छेद पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेती विकासावर अधिक भर देण्यात आला होता. अर्थात त्यामुळे पहिल्या योजनेत उद्योगधंद्यांच्या विकासाला दुय्यम स्थान मिळाले. तथापि आपल्याला पुढे औद्योगिक विकास घडवून आणावयाचा होता. त्यामुळे त्याआधी आपल्या शेतीचा विकास घडवून आणणे हे योग्यच होते. त्यामुळे पहिल्या योजनेत जरी शेतीवर भर देण्यात आला तरी शेतीवर भर देणे म्हणजे भविष्यकाळात औद्योगिक विकासाचा पायाच घालणे होय. कारण जोपर्यंत शेतीचा विकास होत नाही तोपर्यंत देशात औद्योगिक विकासही घडून येत नाही. त्यामुळे पहिल्या योजनेतील शेती विकासावरील भर म्हणजे भारताच्या औद्योगिक विकासाची पायाभरणीच होय. परिच्छेद पहिल्या योजनेत शेतीवर भर देण्यात आला होता. दुसऱ्या योजनेत उद्योगधंद्यांवर भर देण्यात आला. त्यामुळे दुसरी योजना ही उद्योगधंद्याच्या विकासाचीच योजना होती असे म्हटले जाते. कारण दुसऱ्या योजनेत उद्योगधंद्याच्या व खाणी यांच्या विकासासाठी 945 कोटी रुपये खर्च करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यापैकी उद्योगधंदे व खाणी यांच्या विकासावर 19.7% रक्कम खर्च करण्याचे ठरविण्यात आले. उद्योगधंद्याच्या विकासाला अग्रक्रम देण्यात आला. तसेच भारतात मूलभूत व महत्त्वाचे उद्योगधंदे उभारल्याशिवाय देशातील बेकारी कमी करता येणार नाही. भारताला आपला सर्वांगीण आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी आपले राष्ट्रीय उत्पन्न वाढविणे आवश्यक होते आणि भारतातील बेकारी कमी करणे जरुरीचे होते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी साधण्यासाठी दुसऱ्या योजनेत उद्योगधंद्यांना अग्रक्रम देण्यात आला. परिच्छेद 1961 ते 1966 या तिसऱ्या योजनेत कुटीर व लघु उद्योगधंद्यांवर 264 कोटी रुपये आणि खाणी व मोठ्या उद्योगधंद्यांवर 1520 कोटी रुपये खर्च करण्याचे ठरविण्यात आले. तसेच खाजगी क्षेत्रात जवळजवळ 1200 कोटी रुपये उद्योगधंद्यांवर खर्च होतील अशी अपेक्षा करण्यात आली.